लाईनमॅन जातो त्याला त्या एरियाची सगळी माहिती असते, तर त्याने ती पुरवली पाहिजे ना तुम्हाला, की बाबा हे असं उघड आहे. आम्ही कशाला सांगायचं? कंझ्युमर नाही, फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सांगू, कारण आम्हाला ते सहकार्य करायचंय. कारण माझा मुलगा किंवा माझे नाते जवळचा कोणतरी गेला ह्युमन बिंग तर मला त्रास होणार. तो काय सांगतो, मी झोपत नाही रात्री, त्या मुलाचा चेहरा येतो. त्याने मला ॲडव्होकेट खाली त्याने सांगितलं, फारुख भाई याला आपण हायकोर्टात घेऊन जाऊन ना आपण निकाल लावणार, आम्ही बघून घेऊ त्याच्यासाठी, आम्ही पैसा खर्च करू, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. माझं हे म्हणणं आहे की जिथे जिथे तुम्ही लास्ट 6 मंथमध्ये जे काय ऑडिट झालेलं आहे सगळ्या संदर्भात, तुमचे जुने पोल आहेत 50 वर्ष जुने, तुम्ही लाईट बिलावर आमच्याकडून मेंटेनन्स घेतात, प्रत्येक बिलामध्ये घेतात का नाही, मग ते मेंटेनन्स कुठे जातो हे सगळं तुम्ही बघायचं. कारण तुम्ही आहेत त्याच्यात, सर्कल तुम्ही बघायचं. हे सगळ्याची रिपोर्ट आम्हाला पाहिजे 6 महिन्यामध्ये, आणि 6 महिन्यामध्ये कुठे कुठे तुम्ही मेंटेनन्स केलेला आहे त्याची पण रिपोर्ट पाहिजे. नाहीतर मी RTI टाकून देतो आणि त्याच्यामधून काढून देतो. हे चुकीचं आहे ना. असं काही इंडिव्हिज्युअल कंप्लेंट असेल किंवा काय असेल तर त्याचं रेकॉर्ड आपण मेंटेन करतो. पण असं आधी तुम्ही आता सांगता किंवा तिथलं कुठं काम आहे केलेलं त्याचं नाही करत. मी मान्सून मेंटेनन्समध्ये जे काही आम्ही कामं केलं तर ते माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. नाही आता कसं समजा एखाद्या ठिकाणी काही ते काम केलं असेल एखाद्या गेलं तर ते कंटिन्युअस सुरू असतं, ते काही रेकॉर्ड आपण मेंटेन करत नाही. पण समजा प्री मान्सून मेंटेनन्समध्ये आम्ही कुठले कामं केलेले आहेत त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे तयार आहे, ते मी तुम्हाला देऊ शकतो. माझ्याकडे जशी कंप्लेंट्स आलेले असतात तर माझ्याकडे कंप्लेंट जसं ग्राहकाच्या तक्रारी असतात तर त्या कंप्लेंटच्या रजिस्टर प्रत्येक याच्यात असतात, तर ते आम्ही मेंटेन करतो. ऑनलाईन जर दिले असतात तर ते आपण आम्ही मेंटेन करतो. तर तुम्ही ते आता स्पेसिफिक जे सांगितलं ना की कुठं 6 महिने जे कुठल्या ठिकाणी कधी झालं एवढं, तर ते रोजचं काही आपण ते मेंटेन करत नाही. ते चंद्रावर गेले तो नाही, एवढं सगळं मेंटेन करणं शक्य होत नाही ना. का नाही करायचं? जे माझ्याकडे मेंटेन आहे ते मी तुम्हाला फक्त सांगितलं. आता इंडिव्हिज्युअल कुठल्या ठिकाणी केलं असं, जसं आता मी एका ठिकाणी केलं माझ्या बाजूला डिस्ट्रीब्युशन बॉक्स असेल त्यांनी आता मेंटेन सर. पण आता आम्ही मागितलं ठीक आहे, उद्या हे जर तुमच्याकडे ऊर्जा मंत्र्यांनी मागितलं तुम्ही सांगा. आणि प्रश्न केल्यानंतर देणार ही जी माहिती देतो ना. हे जे तुम्ही मला पत्र आज देणार आहेत ना, जे काही माझी चर्चा झाली ना, ह्या सगळे मी तुम्हाला काय काय तुम्ही कन्क्लूड पण करतो मी काय काय देणार तुम्हाला. कारण का झारखंडला कुठे महावितरणने झाकण्याचा प्रयत्न होऊ नये एवढंच आमची प्रामाणिक अपेक्षा तुमच्याकडे. निलंबन कधी करणार आहे तुम्ही? एक मिनिट, तुम्ही त्या कुटुंबाची लोक भेटायला आल्यानंतर त्यांच्याशी कसं बोललो पाहिजे? कितने लाख रुपये किया उसने? 20 दिए, 4 80 देने का है, क्या बोला होती? अरे याला बोलायची पण पद्धती नाही साहेब. दरकरला अरे काय सांगायचं की चुकी झाली, मुलगा मिळाला असं सांगायचं ना. 20,000 दिले ना, अरे काय दिले 20,000? अरे असं सांगतो तू त्याला, 25 लाख देतो तुझा मुलगा आणून 5 लाखाचा बंदोबस्त करतो, बाकी नंतर बोलू. आता मला सांगा का मार बोलायची पद्धती नाही साहेब. लोकांसमोर बोलाय त्यांना. मी काय म्हणतो, मी त्याला ऐकून घे. झारखंडला आम्ही 25 लाख देतो, मुलगा जिवंत कर. एवढा पैसा तुम्ही आता फोन करा त्यांना आणि इकडे बोलू, त्यांना बोलवून घ्या. आम्ही थांबतो. नाही तर झारखंडला तिकडे काळा पासून आहे तोंडाला पहिला. अजून 2 तास थांबायला जाऊन तिकडे त्याला पोलीस याच्यामध्ये मागणी नाही आपली साहेब. आमची मागणी अशी आहे की तुम्ही त्याला निलंबित कधी करणार, तुम्ही इमिडिएट त्याला कंपन्सेशन किती देणार आणि कधी देणार, FIR कधी होणार आणि रिपोर्ट आम्हाला कधी देणार, हे 4 आमची महत्त्वाची जे येतं तेवढं तुम्ही त्याच्यावर कठोर. आणि याच्यामध्ये एक साहेब तुमच्याकडे मी नम्रपणे सांगतो की ते मुलगा शहीद झाला साहेब. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही त्या लोकांचा काहीतरी सत्कार करा, काहीतरी तुम्ही त्याला कंपन्सेशन वेगळं जे आहे म्हणजे त्याचा सत्कार करून की साहेब ती बॅट्समॅन होता वानखडेचा, त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, बेस्ट प्लेयर आहे. आमच्या भारतामध्ये आम्ही असे टॅलेंटेड मुलगा कमवला साहेब. तो गेला, आम्हाला किती त्रास होईल. आणि त्याचे वडील तर ना बेचारे, आम्ही कालच त्यांच्या घरी रडत पण नाही. त्यांच्या वडिलांनी असं सांगितलं की आमचा मुलगा मेलाय, दुसऱ्याचा नाही गेला पाहिजे. तुमच्याकडे नम्र करतो मी की तुम्ही काय व्यवस्था प्रॉपर करून दुसरा मुलगा झाला पाहिजे आम्हाला, हे असं ते बोलले. असं बोलले साहेब त्यांनी. तो जो व्हिडिओ पाठवला ना, तुम्ही बघा व्हिडिओ. सगळे पोलीस आम्ही सगळे भडकलो होतो. त्यात त्यांनी त्यांना सांगितलं की माझा तर गेला, इतरांची मुलं जाऊ द्या. एवढं झाल्यानंतर ह्या माणसाला मी दुसऱ्या दिवशी पण सांगतोय, करतील ना माझी माणसं.
आता हे फक्त तुमच्या कानावर घालू एवढ्यासाठी घाललंय की उद्या जर त्याला तिथं हातपाय तोडले तर तुम्हाला तर कळलं पाहिजे की हा उद्रेक का झाला. का झालं त्याचं कारण आम्ही लाईनमॅन आणि काटकरला आधी मानतो की त्या माणसाने त्या 2 दिवसात जे काम केलं त्याच्यानंतर त्या पोराला शॉक लागल्यानंतर आम्ही होऊ दिलं ना. त्यांनी पण सांगितलं शिंदे साहेब ह्या वेळेस मला सगळ्या राजकारण्यांनी फोन केले माहिती मागवली पण तुम्ही होतात देऊ दिले. मी सांगितलं अजिबात देऊ नका तो विषय आपण आपला आणि क्लिअर. सर काय आंदोलनाच्या अनेक केसेस अजून एक होईल त्यात काय मोठं होणार आहे आम्हाला काय फरक नाही पडत. आंदोलन आहे लोकांसाठी करतोय काय गुन्हेगार नाही येत आम्ही आम्हाला फरक नाही पडत त्या केसेस. ह्या 2-4 दिवसात तिथं काहीतरी गडबड होणार नक्की. तिथे गेल्यानंतर हा माणूस जेव्हा समोर येईल तेव्हा ह्याला 100% मारणार. त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही ठेवू नका. तात्काळ त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा आणि रिपोर्ट आल्यावर निलंबन करून टाका. साहेब आम्ही तुम्हाला काळ बघितलं ना आम्ही तुम्हाला फोन करतो सुट्टे साहेब कोण आहेत आम्ही फोन करतो तुम्ही बोलता तो माणूस तीही तसदी घेत नाही. त्याला विचारा दिवसभरात तुला किती फोन आले. तुम्ही सर त्याला आज बसवा. साहेबाला सांगितलेलं आहे लेटर हे देऊन अपघात साहेब होण्यामुळे काय करा आपले जे तुम्ही पोल सडलेले असतात सिमेंट मी देतो रेती मी देतो सगळं मी देतो तुम्ही उभे राहा नसतं ते खंब पडणार आहे. कब्रस्तानच्या जवळ आमचे खंबे होते बकरी मेली ट्रान्सफॉर्मर मध्ये तरी त्यांना फोटो पाठवला मी तुम्हाला ते साहेब बघा कोण माणूस मेला तर बिल्डर मी देतो टाकून मी देतो तुम्ही भेट करा. आपल्या ईस्ट मध्ये नाही फक्त तो कब्रस्तान नका घेऊ त्यांना आतापर्यंत जेवढ्या कंप्लेंट केल्या बडोद्याच्या बोलण्याची घटना घडलेली होळी तिघा खाली इथे पण त्या कंप्लेंट झालेल्या आहेत. त्याच्यावरती पण आपण बोललेलो की ते एकच ट्रान्सफॉर्मर नाही त्याला संपूर्ण कंप्लेंट दिलेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांच्या आगाऊ सूचना देऊन देखील ती व्यक्ती लक्ष देत नाही. मध्यंतर तुम्हाला भेटायला पण आलेलो तुम्हाला मी फोन पण केला तेव्हा तुम्ही मला वाटतं अवेलेबल